शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक असणारा वसई किल्ला आणि तसेच पेशवे चिमाजी अप्पा स्मारक दिवाळी निमित्त 3000 दिवे आणि 100 मशालींनी उजळून निघाले आहे। वसई विरार तसेच मुंबई, ठाणे, पालघर सारख्या विविध ठिकाणाहून एकत्र आलेल्या 400 ते 500 जणांनी प्रज्वलित केलेल्या पंत्यांनी तसेच फटाक्यांच्या आतषबाजीने किल्ला बंदरच्या परिसरात चैतन्य संचारले होते। मराठ्यांच्या अधिपत्याखाली वसई किल्ला येण्यापूर्वी 400 वर्षांपूर्वी पोर्तुगीज सत्ताधीशांची वसई किल्ल्यावर सत्ता होती। या काळात वसईतील गोरगरीब जनतेचा अमानुष छळ आणि पिळवणूक करण्यात आली, तर पोर्तुगीजांच्या जाचातून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी पेशवे चिमाजी अप्पा यांनी वसई किल्ल्यावर स्वारी केली आणि तब्बल 3 वर्ष चाललेल्या युद्धानंतर वसई किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि वसई पोर्तुगीजांच्या जाचातून मुक्त झाली। या युद्धात 21 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, तर याच हुतात्म्यांना मानवंदना म्हणून तसेच दिवाळीच्या सणात मराठवाड्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा वसई किल्ला उजळून निघावा म्हणून दीप उत्सवाची सुरुवात करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यंदाही आमची वसई आणि धर्मसभा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी संध्याकाळी वसई किल्ला आणि पेशवे चिमाजी अप्पा स्मारक परिसरात मोठ्या उत्साहात दीप उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या 15 ते 16 वर्षांपासून वसईत दीप उत्सव साजरा करण्यात येत आहे। यंदाच्या दीप उत्सवात वसई विरार येथील स्थानिक तसेच ठाणे, पालघर, मुंबई अशा विविध ठिकाणचे पर्यटक या दीप उत्सवात सहभागी झाले होते। यावेळी जय भवानी, जय शिवाजी, जय वज्रेश्वरी, जय चिमाजी या जय घोषात पेशवे चिमाजी अप्पा स्मारक ते वसई किल्ला अशी 100 मशाली घेऊन मिरवणूक काढण्यात आली। तर वसई किल्ल्यातील प्रवेशद्वार, तटबंदी, सागरी दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, हनुमान मंदिर आणि नागेश महातीर्थ या किल्ल्यातील महत्त्वाच्या स्थळांवर तसेच पेशवे चिमाजी अप्पा स्मारकाभोवतालचा परिसर, प्रवेशद्वार 3000 पंत्या, तोरण, कंदील लावून आणि रांगोळीने सजवण्यात आल्या होत्या। शहरात सगळीकडे दिवाळी साजरी होत असताना इतिहासाचा साक्षीदार असणारा वसईचा किल्ला मात्र अंधारात होता। तेव्हापासून हा दीप उत्सव साजरा करायचा आणि किल्ला दिव्यांनी उजळून लावण्याचे आम्ही ठरवले। पेशवे काळापासून हा दीप उत्सव साजरा होतोय आणि यंदाचा हा 286वा दीप उत्सव असल्याचे धर्मसभेचे धनंजय शास्त्री गुरुजी यांनी सांगितले। वसईतील दीप उत्सवात अजून भर पडली ती कार्यक्रमावेळी करण्यात आलेल्या आतषबाजीने। यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे आणि तऱ्हेचे फटाके फोडण्यात आले। पेशवे चिमाजी अप्पा स्मारक आणि वसई किल्ला परिसरातून नागरिकांच्या हस्ते 100 हवेत उडणारे कंदील आकाशात सोडण्यात आले। दरवर्षीप्रमाणे वसई विरार मधील ग्रामीण तसेच शहरी भागातून पंती आणि दिव्यांसह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते, पण गेल्या काही या प्राप्त झालेल्या प्रसिद्धीनंतर या दीप उत्सवात मुंबई, ठाणे, पालघर सारख्या विविध भागातून सहभागी झालेल्या दुर्गप्रेमींची संख्याही लक्षणीय होती। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।